तुमसर तहसील स्थित सीता सावंगी में स्थित कैनरा बैंक चिखला शाखा में सोमवार की आधी रात को हुई बड़ी चोरी का खुलासा मंगलवार को हुआ। बैंक के फौलादी लॉकर को तोड़कर 1,58,00,000 रुपए की नकदी चोरी कर ली गई, जिससे पूरे चिखला मॉल प्रशासकीय परिसर में हड़कंप मच गया। घटना उजागर होने के बाद शाखा प्रबंधक लखमापुर बोरी निवासी गणेश भाऊजी सातपुते ने गोबरवाई पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया। मामला दर्ज होते ही भंडारा स्थानीय अपराध शाखा ने न्याय वैद्य टीम की मदद से महज कुछ ही घंटों में मामले का पर्दाफाश कर दिया। मुख्य आरोपी नागपुर निवासी मयूर नेपाले उम्र 35 वर्ष को नागपुर से गिरफ्तार किया गया। चौंकाने वाली बात ये है कि आरोपी बैंक का ही सहायक प्रबंधक है। पुलिस ने चोरी की गई पूरी राशि बरामद कर ली है। देर रात तक भंडारा अपराध शाखा ने 24 घंटों के भीतर इस बड़े डाके का भंडाफोड़ करके पुलिस की प्रतिष्ठा बढ़ाई है। तुमसर तहसील में चोरी और डकैती की बढ़ती घटनाओं के बीच पुलिस की यह कार्रवाई सराहनीय बताई जा रही है। रवाना केली अशी वेगवेगळी टीमनी तिथे जाऊन पाहणी केली आणि सगळ्यांनी मिळून आणि एक टीम नागपूरला सुद्धा रवाना केली, कारण त्याचा जे मॅनेजर होता तो मॅनेजरची लोकेशन नागपूर येत होती, तर त्याचे 2 ठिकाणी नागपूरमध्ये सुद्धा 1-2 टीम रवाना केली होती। नंतर मॉयलचा जे सीसीटीव्ही आहे, मॉयलचा जे गेट आहे, कॉलनीचा जे गेट आहे, त्याचे सीसीटीव्ही पाहिले तर तिथे एक स्कूटीवर एक माणूस येताना आणि जाताना दिसते। त्यावर आमची वेगवेगळी टीमनी तपासणी केली। इंटरनल स्टाफ, क्लर्क, स्वीपर, डेली वेजर, कॅशियर, मॅनेजर सगळ्यांची तपासणी केली आणि 1-1:30 वाजेपर्यंत तो गुन्हा उघडकीस आणला। भंडारा पोलीसची वेगवेगळी टीमनी अतिशय चांगला काम केला। एक मोठी घरफोडी, मोठी बँक फोडी म्हणणार याला, बँक थेफ्ट। बरेचसे लोक दरोडा लिहिते, दरोडा नाही आहे, बँक थेफ्ट आहे, मोठा बँक थेफ्ट आहे, ते समोर आला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झाला की बँकमध्ये 2 मॅनेजर राहते, एक मेन मॅनेजर आणि एक असिस्टंट मॅनेजर, आणि 2 की राहते। कोणताही जर आपल्याला कॅश चेस्ट ओपन करायचे, जे कॅशची जे वॉल्ट राहते ते ओपन करायचे आपल्याला, तर एक की असिस्टंट मॅनेजर लावणार, नंतर दुसरी की मेन मॅनेजर लावणार, तरीही तो लॉक ओपन होणार आहे। आणि असे वेगवेगळे 4 लॉक राहते। मॅनेजरची की मॅनेजरकडे राहते, असिस्टंट मॅनेजरची की असिस्टंट मॅनेजरकडे राहते। तर याच्यामध्ये भंडाराचा राहणारा असिस्टंट मॅनेजर, याचं नाव मयूर छबीलाल नेपाले, वय 32 वर्ष, हा निष्पन्न झाला आरोपी। त्यांनी सांगितला की मोडस कसा होता, तो जो मॅनेजर होता, मॅनेजरने सर्व प्रकारची की असिस्टंट मॅनेजरला दिली होती आणि घटनेचे 1 दिवस आधी त्यांनी कॅश वॉल्ट जे राहते ते बंद केली नाही। ते दार, फक्त दार लावला, तो बंद केला नव्हता। जे मेन बँकचा जे मेन गेट आहे, त्या मेन गेटची की त्याच्याकडेच होती। तो 12:30 वाजता 1 दिवस आधी 12:30 वाजता नागपूरला होता। तिथून स्कूटी ज्युपिटरचा वापर केला, 3 बॅग घेऊन आला। मेन दार त्यांनी ओपन केला, म्हणजे मेन दार मध्ये सुद्धा 3 लॉक असते, हे सगळे लॉक त्यांनी ओपन केले। आधी येऊन सीसीटीव्ही डिसेबल केला आणि सगळे सीसीटीव्हीचे डीव्हीआर एक बॅग मध्ये टाकले, डीव्हीआर सुद्धा टाकले, कॅमेरे सुद्धा टाकले। ते काही जप्तीमध्ये आपण बघू शकतात। नंतर त्यांनी कॅश वॉल्ट जे 1 दिवस आधी बंदच नव्हती, तो ओपन केली, कॅश काढला, 3 बॅग मध्ये कॅश भरला आणि घरी गेला। घरी जाऊन त्याच्याकडे एक 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर मध्ये तो कॅश, एक टाटा नेक्सॉन नावाची हे तिथे टाकला आणि तो परत
ज्यावेळेस सकाळी अशी माहिती मिळाली, पोलीस स्टेशननी कॉल करणं सुरू केला, बँक मॅनेजरनी कॉल करणं सुरू केला, इतर लोकांनी त्यांना कॉल करणं सुरू केला, तर तो या ठिकाणी नागपूर वरून भंडाराकडे येत होता. त्यावेळेस आमची टीमने त्याला पकडले आणि विचारपूस केली. विचारपूसमध्ये छान निष्पन्न झाला. आतापर्यंतची तपासामध्ये 96,12,000 रुपयाचा कॅश मिळालेला आहे. ज्युपिटर गाडी 80,000ची जप्त आहे. नेक्सॉन 4 व्हीलर जप्त आहे. रेडमीचे काही मोबाईल आहे. DVR आहे. असा एकूण 1,07,01,000चा मुद्देमाल आणि तो मेन आरोपी मयूर छबीलाल नेपाळे हा सुद्धा अरेस्ट आहे. आता प्रश्न येते की यांनी हा गुन्हा केला कसे आणि का केला. तर हा माणूस वेगवेगळे ऑनलाईन गेमिंगच्या आदी होता. ऑनलाईन गेमिंग करत होता आणि त्यामध्ये त्यांनी 30 लाख रुपयाचा कर्ज घेतला होता. नंतर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुद्धा करत होता. बरेचसे पैसे यांनी ट्रेडिंग मध्ये गमावले. त्यामुळे यांनी वेगवेगळे लोकांकडून सुमारास 80 लाख रुपयाचा लोन घेतला होता. डिटेलमध्ये विचारपूस केली तर असं माहिती समोर आली आतापर्यंतची तपासमध्ये की यांनी स्वतःचे वडीलची एक 80 लाखाची FD होती. तो FDचे पैसे सुद्धा काढले होते. याचे व्यतिरिक्त 2 कस्टमर होते. त्या कस्टमरचे एक कस्टमरचे 22 लाख आणि दुसरे कस्टमरचे 10 लाख असे त्या कस्टमरला न सांगता त्याचे पैसे यांनी काढलेले आहे. आता कर्ज खूप झाला होता तर त्यामुळे यांनी हा प्रकार केला. नंतर विचारपूस मध्ये ते कसे करायचे याची इन्स्पिरेशन कुठून आली आपल्याला आणि मोडस ऑपरेंडी कसे करायचे हे कुठून शिकले. तर कॅनरा बँकच्याही एक बँक फोडी आता मागचे 2-3 महिने पूर्वी हुबलीमध्ये झालेली आहे. हुबली डिस्ट्रिक्टमध्ये. तर त्या डिस्ट्रिक्टमध्ये बँकचे कर्मचारी होते. त्या कर्मचाऱ्यांनी गोल्डच्या काही गोल्ड चेस्ट मधून गोल्ड काढून काही अपव्यवहार केला होता. तर तिथून त्याला इन्स्पिरेशन मिळाली की आम्ही सुद्धा असं करू शकतात. आणि तर हळूहळू त्यांनी कसं केला तो शिकला आणि त्यांनी असं करायचे तर डिसाईड केला. घटनाचे 7-8 दिवस आधी तो अभ्यास करत होता. जे नागपूरमध्ये ज्या ठिकाणी राहते त्याच्या आजूबाजूला त्यांनी बॅग खरेदी सुद्धा केली. वारंवार याच्या मनात असा आला की अशी घटना आम्ही करू नये, पोलीस पकडणार आहे आम्हाला. परंतु तो कर्ज त्याच्यावर इतका होता की ते म्हणतात की असा दुसरा काय उपाय मला दिसला नाही आणि हा घटना त्यांनी केली. आतापर्यंतची तपासमध्ये एक आरोपी अरेस्ट आहे. 1,07,01,000 रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त आहे. इतर मुद्देमाल जे राहिलेला आहे त्याची जप्तीची कारवाई आता सुरू आहे. परंतु बँकेचा कारोबार असा होता की जे मेन बँक मॅनेजर आहे ते काही बघत नव्हता. तर दररोजच्या कॅश काढणं आणि परत ठेवण्याची जबाबदारी याच बँक मॅनेजरची होती. आणि मेन बँक मॅनेजर जे आहे त्यांच्या काही सुपरविजन नव्हता. तर पोलिसांना असं वाटते की आयदर कॅश आधीपासूनच कमी होता. बँकनी 1,58,00,000च्या जे दिलेला आहे FIR, आम्ही 1,58,00,000ची FIR रजिस्टर केले. परंतु आम्हाला असं संशय वाटते
की आधीपासून घटनेचे आधीपासून हा काही पैसा हे घेऊन गेलेला आहे आणि त्याच्यावर कोणाचाही सुपरविजन नाही आहे. बँकचे जे सिनियर अधिकारी होते त्यांचं सुपरविजन नाही आणि बँकचा जे मेन मॅनेजर आहे त्याच्या तर कोणत्याही प्रकारचं सुपरविजन याच्यामध्ये दिसला नाहीये. तर याची तपास पुढे चालू आहे. आणखी कोण कोण लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्यावर आम्ही विचारपूस करणार आणि एक असा जनतेची महत्वाची जे पैसा आहे ते बँकचे मॅनेजर स्वतः आभार करतात. याबद्दल एक डिटेल रिपोर्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आमचे डिपार्टमेंट मार्फत एक डिटेल रिपोर्ट सुद्धा आम्ही पाठवणार आहे. गली गली में जोश है जवान, हर जुबान पर एक ही नाम, शमशेर खां, शमशेर खां. प्रभाग